नेपानी तालुका आणि बेळगाव जिल्ह्याला दूधगंगेच्या तीराला या कोगनोळी गावाला अंबिका बिरदेव गादीला त्यांचे वरदान गावाला या कोगनोळी गावाला पाटलाच्या ओकुळीला वीरकुमार पाटील साहेब आणि आले हो जन्माला पत्नी आशाताई राणे आली त्यांच्या ओ जोडीला दोन बाळही पोटाला पंकज प्रीतम नावाला वीरकुमार पाटील साहेब शोभले निपाणी तालुक्याला समाज कार्याचा ध्यास लागला आणि वीरकुमार पाटील साहेबाला कळमवाडी धरणाचे पाणी सोडले दूध या गंगेला अवतभवतच्या गावाचा त्याने विकास हो केला आणि सलाम करतो त्यांच्या बघाया कार्याला त्यांचे कार्य हे पाहून शाहू संचालक पदाला आणि शुभेच्छा देतो दोन्ही पती आणि या पत्नीला विठ्ठल देवाचा आणि नारोबा गावड्याचा वरदास्त माझ्या शिरावर मरणी माड्या ढोलावर
दुसरा मान कोणाला वळ, दुसरा मान कोणाला वळ. तुळजापूरची दुर्मिळवा डोंगराच्या शिळावर उभा राहिलीवर कणयाला लागलीवर. दुसरा मान कोणाला त्या तुळजापूरच्या तुकवाला. तुळजापूरची तुकोळा तात्या निघून गेली डोंगराच्या शिळावरती उभा राहिला. उभा होता पुढात वाईना करायला दोन्ही हात जोडायला. बघत कसा लागल्या मागून मात्र आता त्या वेळेला काढून कायद्याचा वाण्या उदम्याचा भगत माझा त्या हृदयात टाइमा. लोकाचा भगत माझा म्हणून वा मागून मात्र घ्यायला. अठराई पगडला तिचा भगत माझा जिथपर्यंत जर माझी तिथपर्यंत बघला असं म्हणून बाईनं बोलायच्या वेळेला. आणि जसं सांगितली तसं माघारी सरली त्या टाइमा. तिसरा मान दिला कुणाला मात्र त्या वेळेला. तिसरा मान कोणाला तर त्या बाद्यामीच्या बडदवाला. बदामीची बदवा निघून गेली दगडाच्या शिळावरती उभा राहिला. बाईनं उगावता पुढा करायला दोन्ही हात जोडली. बोलायला बोलायला लागली. सांगायला सांगायला लागली. तिसरा मान कोणाला त्या टाइमाला. तिसरा मान दिला या बालवाच्या बळदवाला काय लाल्या मात्र बोलायच्या वेळेला. आणि माझा भगत आराध्याचा त्या टाइमाला. राजाचा कानून कायद्याचा भगत माझा हाका माना पानाचा. जिथपर्यंत माझी नजर अठराई पर्यंत जातीचं भगत माझा म्हणून मान मागून घेतला त्यावेळेला. जसे बाई सरण पाठी मागरायच्या वेळेला. आणि पाचवा मान कोणाला तर त्या कोल्हापूरची अंबिकाला त्या टाइमाला. कोल्हापुरी
अंबिका काय लागल्या मात्र बोलायला राजघराण्याचा गोंधळाचा भगत माझा मानापानाचा जसं लाल्या कानून कायद्याचा बोलायच्या वेळेला मान कुणाला तर त्या एकवा बाई लागली बोलाय त्या टायमाला जसं एका बहिण दगडाच्या शिळवरती राहायला लागल्या बोलायला मासणारा माझ्या लहान मायवाचा जो काय भगत असेल तोच माझा मायवा भगत सांगत तोच भगत माझा सातवा मान या मायवाला त्या टायमाला जसं मायवा दगडाच्या शिळवरती जायला सामाजाई मायवा आकामानी मायवा बोलायला लागली सांगायला लागली साधन बहिणीचं दर्शन गेला दगडाच्या शिळ उभा राहून कसा लाल्या भगत मानापणाचा मागून घ्यायच्या वेळेला काळ्या कांबड्याचा पांढऱ्या रेषेचा भगत माझा धनग सनगराचा त्या टायमाला वाण्या उर्म्याचा भगत माझा जिथपर्यंत नजर वाईला अठराई पगडला तिचा भगत माझा म्हणून मागून घेतली मायवाना जसं मायवा माग सरली डोंगराची यल्लवा काय लागल्या साधन बहिणीची बोलायच्या वेळेला पापल्या नगराला जाऊया त्या टायमाला म्हणून लागल्या सांगायला सर्व साऱ्या बहिणीने ऐकून घेतलं 5 जण बहिणी आपापल्या वाटणाला आल्यात जायच्या वेळेला जसं डोंगर मात्र असणारी एकवा बहिणाने मायवा काय लागल्या जेव्हा करायच्या वेळेला का माझी मायवा बहिणीची एकवा बहिणीची एकवा एकवा मांजर धरल्या मात्र हातला त्या वेळेला लागल्या चालायला वाटचाल करीत त्या टायमाला निघून गेल्या सवयच्या परला बागीच्या रानाला त्यात या वेळेला बागीच्या रानाला गेल्यानंतर अक्का मायवा काय म्हणती एकवाला बागी गावाला मोठा बागीचा बघण्यात आहे बळा देवरेश म्हणून लागला मात्र सांगायला बळा देवरेशी जाड्या देवरेश आहे त्या
त्याला बघून जाऊ त्या टायमाला त्याचं राहुल दिवळ कुठे जाऊन पाहिजे आपण बघायच्या वेळेला एकवा लागली बोलायला का चल जाऊ या जात्याला वाटण नीट त्या टायमाला वाटत आल्या करीत करीत वेळ वाटत आल्या करीत करीत सवळच्या पाऱ्याला बागीचा बकनात शंकर नारू तांब्या हाताला धोतराचा पेळ लावलाय खांद्याला लसला लावता आंघोळ सोहळा करण्यासाठी जाणारा एवढ्याच मात्र वेळेला एकाने माझ्या वारव जायला काही लागल्या तर त्याला बोलाय मात्र त्या वेळेला भागीचा बकनात कुठं आया त्याचं रावळ लेवळ लावशीला काय आम्हाला लागलाय बागीचा बकनात बोलायला चला ग बायानं चला मीच आहे म्हणून लागलाय सांगायला माझं रावळ देऊळ दाखवतो तुम्हाला त्या वेळेला भागीचा बकनात निघून गेला रावळा देवळाला कडी कुलप लागलाय काढायला साती दरवाजाची कडी कुलप काढली घेऊन गेला आतल्या बाजूला बसायला जागा दिली आणि काय लागला जेव्हा करायच्या वेळेला बागी याचा बघा बकनात बघा गेल्यावर बघा तांदूळ बागीच्या बकनादान मनाचा विचार केला जसं कपडबुदीचा बागीच्या बकनातानं मापटावर तांदूळ घ्यायला चिपटावर त्यामध्ये वाळून मिसळायला मी सवळ करून येतो तर कुठून तुम्ही नीट करा त्या टायमा असं लायलाय सांगायला धोत्राचा पिळा लावला बघलेला नारू शंकर तांब्या धरला मात्र आता हाताला त्या वेळेला गडबडीनं निघून गेला सवळ करते आल्या जाग्याला त्या हिरी बारवला जसं अंघोळ सवय लायलाय करायला कुठं अंग भिजलं कुठं नाही त्या जागेला वाईट वासना झाली त्या बागीच्या बकनाताला कुठं भिजलं कुठं वाळ राहिला अशी आंघोळी करून त्या टायमा नारू शंकर तांब्या भरून घेतला हाताला धोत्राचा पिळा लावला कांदा मात्र त्या वेळेला पिळा खांद्याला लावून घाई गडबडीनं माघारी फिरला वाट या चाल्या करीत या करीत आता चाल्या करीत एवढ्या बारा वेळात या वेळात काय झालं नवारे
कसं आहे कसं सत्ययुगात आणि कलियुगात फरक आहे. बरोबर आहे. गावोगाव पुढारी झालं, होय गावोगाव पुढारी झालं रे, देवळ बांधायचं, गलीचा विकास करायचा. होय आताच पुढारी कसं आहे माहितीये का? कसं माझं बोलणं कर का खोट ठरतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. माझं बोलणं कर का खोट ठरतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. कार्य करण लावून मन नुक्त वैजन आश्वासन हे बोलणं झालं येऊन. नुक्त वायदे आश्वासन होय. द्यायचं. आता मोदीनं सुद्धा जगाला दिलं. आश्वासन दिलं पुढाऱ्याचा हा पुढारपण होय. कार्य करण लावून मन नुक्त वैजन आश्वासन. असा पुढारी काय करतोय? होय. स्वार्थानं आपली जोळी भरतोय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. ब्रह्मसेवेची घेऊनी सोंग पोटासाठी करतोय हा ढोंग, भोळ्या लोकांना करतोय तंग. काम काय जमत नाही. त्यासाठी अशा भोळ्या लोकांना तंग करायचं आणि अशात काय होतं माहितीये का? काय? त्या उभ्या पिकाने गाळाव धरतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. घडतय फार विचित्र, होती लग्नाची पुत्र. कुठं काय लग्नाची आधी पुत्र? त्यात की कलियुग आहे. कोण सांभाळतय मातीत फुलतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. भावाभावाची भांडणं लागली होय की गलीला चौकटीला धरून उभा राहायचं, कुणाला कोण खाली पहिला पडतंय बघत वाचायचं पण सोडवायचं नाही. अशात काय होते माहितीये का? काय? हे नानक कोल्याची गळपत धरतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. न्याय सत्याला मिळत नाही. होय. काय मिळतोय? मिळत नाही. कळून सोपान वळत नाही, होय. पुण्य अग्नीत जळत नाही, न्याय सत्याला मिळत नाही. जे खरं बोलतय ते उपाशी मरतय रे, काही करावं माझं टाकून फिरतय रे. माझ्या